आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण हिरव्या पालेभाज्यांचा वापर करायला टाळतो आहोत. चला तर मग हिरव्या पालेभाज्यांचे महत्त्व जाणून घेऊया या व्हिडिओमधून. पालक, मेथी, शेपू अशा वेगवेगळ्या पालेभाज्यांमध्ये खनिजं आणि जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे आपण आयुष्य निरोगी राहण्यासाठी मदत होते. कार्बोहायड्रेट्सही या भाज्यांमध्ये कमी असतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी समतोल प्रमाणात साधण्यास मदत होते. हृदयाच्या आरोग्यासाठी आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी पालेभाज्यांचा आहारात वापर असणं खूप गरजेचं आहे. कॅल्शियम, जीवनसत्व ए आणि जीवनसत्व सी अशा वेगवेगळ्या प्रकारचे घटक ह्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये असतात. त्यामुळे आपण हिरव्या पालेभाज्यांचा आहारामध्ये वापर करणं तितकंच गरजेचं आहे. सँडविच, पिझ्झा, पास्ता, बर्गर हे सगळे फास्ट फूड घेण्याऐवजी आपण आहारामध्ये फळं असतील, वेगवेगळी फळं असतील, फळांचा वापर केला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे हिरव्या पालेभाज्यांचाही वापर केला गेला पाहिजे. मोड आलेली कडधान्य आपण खाल्ली पाहिजेत. तुम्ही इथे बघू शकता, मी पालकाची भाजी घेतलेली आहे. व्यवस्थित अशी निवडून ठेवलेली आहे. त्याचे देठ काढून ठेवलेले आहेत. राजगिऱ्याची भाजी आहे. अगदी हिरवी आणि लुसलुशीत अशी राजगिऱ्याची भाजी मस्त देठासहित मी इथे काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ही हिरवी आणि लुसलुशीत अशी शेपू, ह्याचा वास अगदी सुंदर येतो. लहानपणी मला ही भाजी खूप आवडायची. वडील बाजारला चालले की मी ही भाजी नेहमी आणायला सांगायची आणि माझी आई अगदी छान अशी शेपू चुका मस्त गरगट्ट अशी भाजी बनवायची. ही भाजी चुक्याची आहे, तुम्ही बघू शकता. अगदी हिरवी लुसलुशीत पानं आहेत. आंबट असते थोडीशी चवीला, परंतु मेथी आणि शेपू आणि चुका एकत्रित मिक्स करून केला तर अगदी मस्त आणि मस्त अशी भाजी लागते. धनिया पत्ता मी इथे घेतलेला आहे आणि भाज्या बनवण्यासाठी हिरवी मिरची लागते. मोस्टली हिरव्या पालेभाज्या हिरव्या मिरचीमध्ये बनवाव्यात. इथे मी पालक घेतली आहे. पालक पराठा, पालक टिक्का, पालक पनीर अशा वेगवेगळे पदार्थ आपण पालकची भाजी घेऊन वापरू शकतो. तर आपण मिक्स पदार्थ खाल्ले गेले पाहिजेत. कधी कडधान्य करूयात, कधी डाळी करूयात, कधी हिरव्या पालेभाज्या करूयात. परंतु मला असं वाटतं की आपण आहारामध्ये फास्ट फूडचा वापर टाळला पाहिजे आणि अगदी साध्या उकडलेल्या पालेभाज्या आपण खाल्ल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे आपलं शरीर अगदी निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी मदत होते. आठवड्या बाजारातून आपण ह्या हिरव्या पालेभाज्या आणूयात आणि मस्त अल्टरनेट डेला म्हटलं तरी आपण एक हिरवी पालेभाजी नक्की आणि नक्की बनवू शकतो. ऑफिसला जात असेल तर टिफिनमध्ये आपण हिरवी पालेभाजी घेऊन जाऊ शकतो. घरात लहान मुलं असतील तर त्यांनाही डब्याला आपण हिरव्या पालेभाज्या देऊ शकतो. थँक यू. बाय बाय.